आजच्या छान दिवसाची मस्त अशी सुरुवात. तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. छान असे पोहे बनवायला चालू आहे बघा. कांदा, टमाटो, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणे, पोहे घेतलेत. इकडं तेल तापून घेतलं या बघा. तेलामध्ये मस्त असा कांदा घालून घ्यायचा या. कांदा छान असा लाल परतून घ्यायचा. तेल थोडं जास्त घातलंय का तर पोह्याला तेल जास्त घातल्यावर पोहे टेस्ट लागते खायला पोह्याची. लाल असा मस्त परतून घ्यायचा कांदा. त्याच्यामध्ये उलशे जिरे घालून घेते. सकाळी सकाळी पोहे नाही खात जास्त करून. काय होतं पोह्याने भूक मरते म्हणते तर. पण चला आज लई दिवसातनं म्हणलं पोहे बनवून. हिरवी मिरची घालून घेते. हिरवी मिरची जरा तिखट आहे त्याच्यामुळे थोडीच घातली या. आणि आता मिरच्याचा झाडा होत आला या. मिरच्या संपत आली तर आणि त्याच्यामुळे बारीक बारीक मिरच्या राहिलेल्या त्या भरपूर अशा तिखट खायला लागलेल्या आहेत. आता तेलामध्ये शेंगदाणे घेते टाकून. शेंगदाणे छान तेलात असे परतून घेतले ना मस्त असा छान स्वाद येतो तेलात. आता घ्यायचे टमाटर टाकून. टमाटर कशामुळे टाकायचं, टमाटर घातल्याच्या नंतर छान असा एक आंबूस मस्त स्वाद येतो. त्याच्यामुळं मी टमाटर घालत असते. कसं ज्याला आवडतं ती घालतं. आम्हाला आवडतं म्हणून मी त्याच्यामध्ये टमाटर घालत असते. कढीपत्ता आणि कोथिंबीर. हळद घेतली घालून. मीठ थोडं घालून घेते. पोहे घालून शिजून मीठ टाकायचं त्याच्यात. चालू का झाले पोहे आपले मस्त मस्त असते. या सर्वजण पोहे खायला, सकाळचा नाश्ता करायला. असे मस्त छान पोहे रेडी झालेले आहेत. या सर्वजण खायला. नाश्ता बिष्टा झाला या. मला आहे एकादशी आणि ह्यांना आता भाजी काय बनवू. ही आहे कच्ची मटकी. भिजाय घालायचं लक्षामध्येच नाही. आता काय करू म्हणलं. दुसऱ्या भाज्या खाऊन पण म्हणले कंटाळा आलाय. मग इकडं बघा ह्या मटकीत आणि ह्या मटकीत किती फरक आहे. ही लाल अशी छान भाजून घेतली. इकडं पहा ही भाजून घेतली. लाल स्वच्छ करून घेतली या. ही बघा अशी आणि ही भाजून घेतलेली. इकडं पाणी ठेवले गरम करायला. आता ही मटकी मी घालणार आहे शिजत. मटकी शिजून घेणार आहे. शिजून झाल्याच्या नंतर त्याची फोडणी घालून घेणार आहे. आता घेते अगोदर शिजून. काय असतं रोजच भाजी काय करावं रोजच चालू असतं. विचार पडतो भाजीला काय करणार. त्याच्यामुळे चला आज काहीतरी नवीन वेगळं बनवू म्हणलं. जरा वेगळं बनवल्याशिवाय माणसाला समजत नाही. त्याची चव पण कळत नाही कसं लागतंय कसं नाही. सारखीच मटकी भिजत घालून कोंब आणून ती पण छान लागते. ती तर एक नंबर आहे खायला. पण अशी पण भाजी जरा भाजून वेगळ्या पद्धतीची केल्याच्या नंतर तिचा पण स्वाद कळतो माणसाला. कसं हुलग्याची कडान करायचे पहिले जुने लोक. हुलकं भाजून भिजून मस्त छान असं. तसं मटकीचं पण बघू म्हणलं करू एकदा. चला आता धावते शिजल्याच्या नंतर डायरेक्ट. तोपर्यंत शिजेपर्यंत दुसरे कामं भरपूर बाकी येतं. तोपर्यंत तेवढे दुसरे कामं आवरून घेते. फराळीचं घातले भिजायला.
जरा जास्त पाणी ठेवलंय खिचडीमध्ये. बघा हे पाणी ओतून घेते, अजून टायमिंग आहे, थोडं भिजून देते मग पाणी ओतून घेते. छान अशी मटकी शिजून झाली या. तोपर्यंत इकडे बाजरीच्या भाकरी करून घेतलेले आहेत. कढई मांडली तापायला, तेल घेते टाकून. आता आज काय कांदा घाल गॅस घेते फुल करून. बघा इकडं लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता घेतलाय छान असा चिरून. तेलामध्ये लसूण घालते. तेल लागलंय थोडं थोडं गरम व्हायला. इकडे बघा मसाले आपले. अगोदर घालायचे हळद, नंतर आपला ह्यो घरचा मसाला, ह्यो कांदा लसूण मसाला, ह्यो गोडा मसाला, ह्यो संडे मसाला आणि ह्यो मटन मसाला. त्याच्यामध्ये घ्यायचं ही मटकी अशी. बघा मस्त अशी छान तरी आलेली या. त्याच्यात मीठ घेते चवीनुसार टाकून. आणखीन थोडं पाणी घालते त्याच्यामध्ये. पाणी टाकून घेतलंय. इकडे बघा शेंगदाण्याचा कूट आहे, शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला या. जरा आबडदोबडच घालायचा शेंगदाण्याचा कूट, लई बारीक पण नाही घालायचा. बघा छान अशी मस्त उकळी फुटलेली. भरपूर असे कामं बाकी. तर चला पटपट पटपट कामं घेते आवरून, मग धावते तुम्हाला मुहूर्त शेतातले काय कामं चाललेत काय नाही. गुरांचा चारा बिरा, गाया गुरांचं काय चाललंय घेते धावून. छान अशी देवपूजा करून घेतलेली या. बघा टाकली परतायला. बघा अशी घेते परतून खिचडी. भरपूर अशी भूक लागली. आता भूक लागल्यावर काय दम निघत नाही, म्हणलं आता खिचडी परतावा पटकन. चला तर म्हणलं थोडंसं दाखवा. बघा अशी खिचडी घेतली करून. छान अशी लाल परतली ना मस्त छान लागते. संध्याकाळची तयारी. इकडे बघा भगर आणि साबुदाणा भिजाय घातला या. इकडं आहे दही. दही खिचडी खायची मस्त अशी. इकडे बघा दही, इकडे खिचडी. मस्त पराठली या. या खिचडी खायला सर्वजण. इकडे बघा कॉक फिरवायला आले. कॉक फिरवलाय, पाणी चालू केले. पाणी म्हणजे दोह्याला गाया चालू आहेत. ओली झाली मी पूर्ण. गाया धुणं चालू आहे. चला धावते तुम्हाला. अजून भरपूर असं काम बाकी या. कपडे चुपडे झालेत धुवून, गाया धुयाला चालू या. चारा आनंदी झालंय. टिपाडामध्ये पाणी सोडलंय, पाणी संपलंय या. टिपाडामधले काय गाया धुवून झाल्यात, काय एक दोन राहिल्यात. इकडे बघा चारा आणलाय. लाईट गेली या. इकडे बघा गाया चाललंय धुणं. औषध मारायचे, पण काय झालं रात्री मी फवाऱ्याची लावली लाईट लावल्याच्या नंतर फवाऱ्याची पूर्ण चार्जिंग उतारली. मग म्हणलं संध्याकाळी धारेला बांधल्याच्या नंतर औषध मारू. बाकीच्या सोडल्यात मुक्त गोठ्यामध्ये, अजून राहिल्यात. माझं चाललं होतं धुयचं, पण म्हणलं लाईट गेली तर वर दाखवा तुम्हाला. इकडे बघा ह्यांना का सोडला या होय. एक गाय गावाना ना रानमा पळत असं.
भेंडी एक आणि ती एक बारकी भेंडी एक, 2 राहिल्यात धुवायच्या. ही मोठी भेंडी. तुला चालू कर म्हणलं. तिथं पाईप धराय कुणी. गेट लाव. त्या दोघी बाहेर आल्यात. हे दिवस आहे ना चिंचाचे चालू झाले. बोरं संपले की चिंचा चालू होते. आता पिकायला चालू झालेत. गाबळे संपायला लागलेत आणि पिकायला चालू झालेत. मला काय आज खायची नाही एकादशी त्याच्यामुळे, पण तुम्हाला धावते. असली परपण झाली ना चिंचा खाली सांगायलाच नको, इतका चिंचा पडल्या. आता बघा ही चिंच आहे. चिंचा खाली ह्या बघ, चिंचा खाली बघा भरपूर अशा चिंचा पडलेल्या आहेत चिंच खाली. राजा कुठं चाललाय? राजा हो चल. राजा राजा म्हणले कसं करतय. चल चल तिकडं नको जाऊ, चल इकडं ये राजा. बघा राजा म्हणलं कसं महागारी बघतय. इथं आहे आपले सरपण. बघा शेवग्याला काय अशा शेंगा आहेत म्हणताना, आणखीन भरपूर अशा शेंगा आहेत. सांगायलाच नको इतक्या शेवग्याला शेंगा आहेत. ही आहे आपली मोठी नळी. ही काही केनेलमध्ये टाकायची आहे. आता हे आपल्या कोकडीचा केनेल नाही, हो तळ्याचा केनेल आहे. इथं ह्याला पाणी येणार आहे. आज सुटले पाणी, करूच तर उद्या परवा उद्याच्यालाच येईन मला वाटतं शक्यतो. ह्या केनेलला पाणी यायचं आहे. मस्त अशा छान शेंगा आल्यात. आता सारख्या सारख्या पण खाऊ वाटत. आता रोज एकच भाजी म्हणलं ना खाऊन खाऊन कंटाळा येतो. त्याच्यामुळे आता खाईनातले जास्त करून. पण शेवग्याची शेंग खायला खरोखरच एकच नंबर असते. मस्त अशी लागते शेवग्याची शेंग. चला आता चहा बनवते मस्त असा. आणखीन गायांना चारा टाकणं बाकी आहे. चारा टाकून घ्यायचा आहे. हाय तर चहा करते मग चाऱ्याच्या मागं लागावा. छान असे वांगे आणलेले आमचे आबा येतात रोज दूध नेण्यासाठी. आबा म्हणजे माझे चुलते आहेत. 2 दिवसा 4 दिवसा 2 दिवसा वांगे घेऊन येतात, म्हणजे येतातच. तुला चहा मांडते. चहा मांडायला चालली. काय झालं, दादा गेलता सहलीला. तो आलाय सकाळी सकाळी सहलीवरून. आज सकाळी सहलीवरून आल्याच्या नंतर जाताना तितकीच धावपळ होती आणि आल्याच्या नंतर बी तितकीच धावपळ. जाताना हे करायचं ते करायचं आणि आल्यावर इतके कपडे, मरणाचे कपडे होते. 4-5 ड्रेस, ब्लँकेट, काय न बायनं असे रुमाल बनीलं कपडे होते. तेवढे भरपूर असे कपडे धुतलेत. आज भरपूर असं काम होतं. गाया गुरं धुवून काढले ते तर तुम्हाला दाखवलंच आहे. गाया धुवून काढल्या, स्वच्छ केल्या. आज पूर्ण दिवसभर सांगन तेवढं काम कमीच आहे. इतकं काम केले आज बाबा. चला चहामध्ये साखर आणि चहापत्ती टाकून घेते. बघा घेतला चहा मांडून. आता बघा छान असा मस्त चहाला कलर आलाय. आणि असा छान कलर आल्याशिवाय चहा पण टेस्ट लागत नाही. बघा चहाचा फ्लेवरच छान पाहिजे, त्याशिवाय चहाची टेस्ट काय वेगळीच असते. बघा या चहा प्या सर्वजण.